पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। मी धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय, मी ज्या इन्फॉर्मेशन अर्जंट आहेत। मी ज्या जिल्ह्यातून येतो थोडक्यात मांडा। त्या नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या आदिवासींची संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे। आमच्या जिल्ह्याचे 70-80% प्रश्न हे आदिवासी खात्याशीच निगडीत असतात। Point of आणि information कालच्या दिव्य मराठीमध्ये 25 तारखेच्या दिव्य मराठीमध्ये आदिवासी विकास विभागाने 114 कोटीची गणवेश खरेदी अत्यंत संशयास्पद, म्हणजे शासनाचं एकीकडे नियम आहेत की बाबा 1 कोटीच्या वर दर कराराप्रमाणे खरेदी करू नये, पण 114 कोटीची खरेदी दर कराराप्रमाणे केली। आणि एकीकडे हायकोर्टामध्ये केस चालू असताना हायकोर्टाने डिपार्टमेंटला ॲफिडेव्हिट सादर करायला सांगितलं होतं, तरी सुद्धा डिपार्टमेंटचे अधिकारी हायकोर्टाला सुद्धा मानत नाही। ॲफिडेव्हिट सुद्धा दाखल केलं नाही आणि म्हणून डिपार्टमेंटला 10,000 रुपये दंड सुद्धा हायकोर्टाने केलाय। माझी विनंती आहे की या आदिवासी खात्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, आता 10,000 गायी माझ्या जिल्ह्यामध्ये वाटल्या, एकही गाय दूध देत नाही। अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गायी घेऊन आदिवासींना दिल्या। आपण वरिष्ठ आणि अनुभवी सदस्य आहात, आपला मुद्दा लक्षात आलाय, शासनाला कळवण्यात येईल। सभापती नाही साहेब, एकच मिनिट। तर या सगळ्या आदिवासी विकास विभागात शिंदे साहेब एक मिनिट, आदिवासी विकास विभागाच्या या मी निर्देश दिलेले आहेत। भ्रष्टाचाराची सखोल चौकशी या संदर्भामध्ये आपण मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासनाने लक्ष घालावे, मी निर्देश दिलेले आहेत।